बदलापूरमध्ये यंदाच्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यामध्ये सर्वात कमी पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। आजचा महिन्याचा शेवटचा दिवस आहे 30 जून आजची तारीख आहे आणि आज पर्यंत जवळपास आपण बघायला गेलो तर एक रेकॉर्ड जो आहे तो एक नवीन तयार झालेला आहे। 90 मिमी एवढ्या पावसाची नोंद यंदाच्या जून महिन्यामध्ये झालेली आहे। आपण बघत असाल तर 2014 ला 140 मिमी इतक्या पावसाची नोंद जी आहे ती यापूर्वी झाली होती आणि तेव्हा असं म्हटलं जात होतं की सगळ्यात कमी पाऊस 2014च्या जून महिन्यामध्ये पडलेला आहे। परंतु आता तो रेकॉर्ड सुद्धा या पावसानं यंदाच्या म्हणजे 2026 ला मोडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यंदाच्या जून महिन्यामध्ये फक्त आणि फक्त 90 मिमी पावसाची नोंद या पूर्ण महिन्याभरामध्ये झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। तर याचा परिणाम बारवी धरणावरती सुद्धा झालेला आहे। बारवी धरणावरती आपण बघितलं तर मागच्या वर्षी 2025 म्हणजे 30 जून 2025 ला बारवी धरण जे आहे ते जवळपास 65% भरलं होतं। तर यंदा 2026 30 जून रोजी हाच बारवी धरण जो आहे तो 57% इतका भरलेला आहे अशी माहिती या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी आपण बघत असाल गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे उन्हाचा कडाका होता आणि या उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक जण पावसाची आतुरतेनं वाट बघत होता। मागच्या वर्षीचा विचार करायला गेलो तर मे महिन्यामध्ये जवळपास पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मे महिन्यात एकदा पूर येऊन बदलापूर शहरामध्ये गेला होता, उल्हास नदी भरली होती। परंतु यंदा मे महिना गेला, जून महिना गेला, जुलै महिना आता उद्या उलटणार आहे, परंतु पावसाचा ठाम पत्ता नाहीये। आज पण सकाळपासून आपण बघत असाल तर हवा तसा पाऊस पडलेला नाहीये। आता जवळपास 1 तास झाला असेल पावसाची सुरुवात आता कुठेतरी झालेली आपल्याला पाहायला मिळते, परंतु पाऊस 1 ते 2 तास पडतो आणि पुन्हा परत पूर्ण दिवस जो आहे तो पडत नाही असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते। मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगल्या जवळपास 5 ते 6 महिने सतत पाऊस पडत होता, त्यामुळे एकंदरीत तेव्हा पावसाची आणि बारवी धरण सुद्धा चांगलं भरलं होतं। परंतु आता आपण बघत असाल तर कमी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। या व्यतिरिक्त पावसाची कमी नोंद झाली असल्यामुळे धरणावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। धरण आपण बघितलं तर फक्त बारवी धरण नाही तर वेगवेगळी जी धरणं आहेत त्याच्यावरती सुद्धा त्याच्या पाणी साठ्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम जो आहे तो झालेला आहे। याचा फरक शहराच्या पाणी पुरवठ्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक शहरांमध्ये नगर परिषदेमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी पुरवठा 1-2 दिवसाआड सध्या होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळतोय। 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा कमी पाऊस जून महिन्यामध्ये झाला असल्याची नोंद यंदा 2026 मध्ये झाली असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता जुलै महिन्यामध्ये किती पाऊस पडतो, किती नोंद होते, धरणं भरतात का, चांगला पाऊस होतो का, हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।